सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी यांची बनावट परदेशी कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्ग या संस्थेने केलाय। अदानी शेअर घोटाळ्यामध्ये ज्या कंपन्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्या कंपन्या त्याच असल्याचा आरोपही करण्यात आलाय। माधवी पुरी आणि अदानी समूहाने मात्र हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर समजून घेऊया। हिंडनबर्ग या संस्थेने आणखीन एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांची परदेशी कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अदानी समूहाने आर्थिक घोटाळ्यासाठी ज्या कंपन्यांचा वापर केला त्याच या कंपन्या असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे। अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात दोघांचाही हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ज्या माधवी पुरींवर आर्थिक घोटाळे रोखण्याची जबाबदारी दिली त्याच घोटाळेबाजाच्या भागीदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे। सेबीचे प्रमुख महिला आहेत ज्या माधवी बुच ज्यांच्यावर वित्तीय क्षेत्रामध्ये जे होणाऱ्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवणं आणि तपास करणं ही त्यांच्यावर जबाबदारी आहे। त्या प्रमुखच प्रधानमंत्र्यांच्या लाडक्या उद्योगपतीशी हातमिळवणी करतात, आर्थिक व्यवहार करतात, त्यात गुंतवणूक करतात। त्यांच्याकडून तुम्ही कोणती अपेक्षा करणार आहात? या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे। हम मांग कर रहे हैं कि इन्वेस्टिगेशन होना चाहिए, फ्री एंड फेयर इन्वेस्टिगेशन होना चाहिए और खास करके जो ये पूरा मोडस ऑपरेंडाई है कि सेबी शांत रहा, सेबी ने ठीक से इन्वेस्टिगेशन नहीं की, अडानी समूह को लेकर कैसे उनका इनडायरेक्ट वहाँ पे इंटरेस्ट थे। और हम ये और पुरजोर तरीके से मांग करेंगे कि सिर्फ सुप्रीम कोर्ट ही नहीं पार्लियामेंट में भी इसकी जांच होनी चाहिए। सरकारने या प्रकरणात खोटारडेपणा केल्याचा आरोप आपने केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या घोटाळेबाजांना अभय असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे। सारे घोटाले ये 8,50,000 करोड़ रुपए हिंदुस्तान के लोगों का जो डूबा है इसके लिए कोई और नहीं भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जिम्मेदार हैं। जब तक वो पद पर रहेंगे तब तक अडानी के मामलों की जांच नहीं हो सकती, अडानी के भ्रष्टाचार की जांच नहीं हो सकती। प्रधानमंत्री में जरा सी भी नैतिकता है तो उनको अपने पद से इस्तीफा दे देना चाहिए। या प्रकरणी माधवी पुरी यांनी आणि अदानी समूहात दोघांनीही आरोप फेटाळले, पण या नव्या आरोपांमुळे शेअर बाजारात मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।